कुरकुर असेल, त्याचं तब्येत ठीक नसेल तर चांगल्या डॉक्टरला दाखवण्यासाठी सजेशन दिलं असतं. सरकारी दवाखाना आहे, तुम्ही घाबरू नका. आम्ही सगळे शिक्षक येतो आणि त्यांना भेटून आमच्या शाळेकडं त्याला भेटतो. तसंच बघा, आता 1-2 महिने उरलेत फक्त. हे शैक्षणिक वर्ष संपत आलं, नवीन वर्षाची सुरुवात होणार. तर आम्हाला आमची पटसंख्या वाढवायची. आमच्या शाळेत काय नाहीये, फिल्टरचं पाणी आहे, उत्तम टॉयलेट आहे, पटांगण आहे खेळायला, चांगला स्टाफ आहे. इतके मागं पुढं म्हणजे टेक्नॉलॉजी पुढे गेली, अभ्यासक्रम पण वाढत गेलाय. इंग्लिश शिकवणारे टीचर उत्तम प्रकारे इंग्लिश शिकवतात. कन्नड शिकवणारे टीचर उत्तम प्रमाणे कन्नड शिकवतात. आता हे 3-4 वर्षाच्या पूर्वी कोरोनाच्या काळामध्ये जास्त मुलं आमच्या संपर्कात आली नाही आणि ऑनलाईन मधून आम्ही शिकवायचं एक आलं होतं. त्याच्यामुळे थोडंसं 1-2 बॅचेसना आमचं थोडंसं मागं पुढे झालं. पण आताची 1ली, 2री, 3री, 4थीचा अभ्यास मुलं जर बघितला तर खूप चांगली मुलं आहेत. इतर आजूबाजूच्या कम्पेअर करत नाही, पण त्यांची जर तुलना केली तर माझी शाळा, तुमची शाळा ही खूप उत्तम प्रकारे चालते. एकही मुलगा ज्या वेळेला प्रार्थनेला मुलं येतात त्यावेळेला बघा तुम्ही, प्रत्येक मुलाच्या गळ्यात आयडिया असते. शू सॉक्स आम्ही केलेले आहेत, ड्रेस केलेले आहेत. गव्हर्नमेंटचा 2 दिवस, आम्ही केलेला 1 दिवस, असे आणखी ब्ल्यू कलरचा आहे तो घालतात. सगळे व्यवस्थित येतात, प्रार्थना व्यवस्थित चाललेली असते. कोणताही पालक आपला काही कंप्लेंट असेल तर माझ्याकडे येऊनच आपल्या क्लासमध्ये जात असतो. शिवाय क्लासमध्ये ज्या वेळेला अभ्यासक्रम केला जातो त्या धड्याच्या पाठीमागं ऍक्टिव्हिटीज असतात. त्या प्रत्येक शिक्षक त्या पाठानुसार ऍक्टिव्हिटी घेतो. माझं जास्तीत जास्त मुलांच्याकडे तसं शिक्षकांच्याकडे पण लक्ष असतं आणि एकही प्रेड वाया जाऊ देत नाही. हे माझा अभिमानानं मी माझ्या स्टाफचं ते कौतुक करते का, तर माझा स्टाफ इतका चांगला आहे. प्रत्येक प्रेड आपल्याला मिळेल का तो मी अभ्यास मुलांच्यापर्यंत पोहोचू का असं म्हणणारा माझा स्टाफ आहे. मी गर्वानं माझ्या स्टाफची मी हे करू शकतो, म्हणजे वाढवा करू शकतो. मी इतकी समाधानी आहे की माझा स्टाफ माझ्या मनाप्रमाणे तो आपलं ज्ञान मुलांच्यापर्यंत पोहोचवतो. शिवाय आमचे उत्तम क्रीडा शिक्षक पी सर हे खेळाच्या बाबतीत पण खूप चांगले आणि आपला प्रेड सुद्धा ज्या वर्गाला आहे त्या वर्गाला त्या प्रेड प्रमाणे त्या क्लासला घेऊन जाऊन त्या मुलांचा खेळ घेतात. मुलांना जे खेळाचं साहित्य आहे ते मी साहित्य पुरवलेलं आहे. या वर्षीच्या अनुदानामधून खेळाचं साहित्य स्पेशल त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही दोघं जाऊन तिथं खरेदी केलेलं आहे. तसेच विज्ञान विषयांमध्ये जे प्रयोगासाठी लागणारं साहित्य आहे, मुलांना कल्पना देण्यासाठी आम्हाला मॉडेल पाहिजे, ते मॉडेल सुद्धा मी आणलेले आहे. आमच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा ते पाहिलेलं आहे. आणलेलं आहेत ना, पाहिलं ना, तर त्यांनी सुद्धा पाहिलेलं आहे. शिवाय अजून दूध वगैरे दूध आपल्याला जर एनजीओ कडून येतं याचा अर्थ आपण नाही, त्यांना कसं आलं काय आलं, 1-2 शिक्षक त्याचा आम्ही चव बघतो. जर एखाद्या वेळेला दुधात साखर नसेल, दूध पातळ असेल तर आम्ही काय करतो, लगेच त्यांच्याशी संपर्क साधून आमच्या मुलांना व्यवस्थित जेवण पुरवावं असं मी त्यांना सांगत असते. तेव्हा कोणत्याही प्रकारची जर आणि इतके दिवस पाण्याची व्यवस्था नव्हती. काही दिवस थोडासा 15 दिवसाच्या पाठीमागं, महिन्याच्या पाठीमागं आमची जी बोरवेल होती ती बोरवेल खराब झाली. शेडू आत पडल्यामुळे सगळं शेडूचं पाणी येत होतं. परंतु पंचायतीला आम्ही 2-3 वेळा सांगितल्यानंतर त्यांनी आम्हाला या चांगल्या पाण्याची सोय करून दिली. 4 टाक्या आहेत, भरपूर पाण्याची उपलब्ध आहे आम्हाला पाणी. तेव्हा तिथंही आम्हाला काही कमतरता नाहीये. त्यासाठी पूर्वी पाण्यासाठी म्हणून कधीतरी जात होती मुलं बाहेर, पण आता एकही मुलगा गेटाच्या बाहेर जात नाही. शाळातून जर एखाद्या मुलाला जायचं असेल, आई बाबांनी फोन केला असेल आमच्या मुलाला पाठवा, तिथंच पालक चुकतात. तुम्ही कामात आहात पण तुमच्या मुलाला पाठवा म्हणता तुम्ही. पाठवताना वाटेत काही झालं तर कुणाची जबाबदारी? शिक्षकांची जबाबदारी. तुम्ही काय म्हणाल, तुम्ही पाठवला वाटेत काय तर घडलं तर आम्ही आता नाही तसं पाठवलं. आम्ही काय केलं, एक रजिस्टर केलेलं आहे. त्या रजिस्टर मध्ये पालकांना यावं, तिथं सही
तेव्हा कृपा करून जत्रा आल्या, माहेरी बारसं आलं, कुणाचं तरी आजूबाजूचं शेजारणीचं, मावशीचं, मामाचं, काकाचं लग्न असलं तर तुम्ही जरा विचार करा. 4-4 दिवस जात आहे. 4 दिवसाच्या त्या मुलाचा अभ्यास किती चुकला हा विचार केला का कधी? नाही केला. तुम्हाला ते समारंभ अटेंड करायचा असतो, त्या लग्नाला जायचं असतं. तुमचं नातं आहे, जिव्हाळ्याचं नातं आहे, बरोबर आहे. पण इथं आम्हाला मुलं पाहिजे. मुलांचं त्या दिवशीचं शिक्षण उरते की नाही, शिकवायचं उरते की नाही. एक मुलगा जर आला नाही तर 45 मुलांपैकी 2 मुलं आली नाही तर 44 मुलांचं नुकसान करू का आपण? करत नाही. शिक्षक करत नाही. त्या पिरियडला जाऊन आपला तो कर्तव्य बजावत असतो. तेव्हा कृपया काही समारंभ असले, कार्यक्रम असले तर तुम्हीच जावा, पण मुलांना घेऊन जाऊ नका. गेला तर कधी तर सुट्टीत गेला तर सुट्टीच्या दिवशी जाऊन या. आणि आमचं मूल, तुमची मुलं नाहीत ती, तुम्हाला असेल 1 किंवा 2 असेल, पण आमची मुलं 250, 242, 280 अशी म्हणतो आम्ही. तेव्हा तुम्ही सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं पाहिजे. तुमच्या सहकार्यातून, आमच्या योगदानातून ही उत्तम शाळा घडवू अशी मी तुम्हाला ग्वाही देते. त्याचबरोबर शिक्षकांनी दिलेला होमवर्क जो असतो तो तुम्ही नीट करून घ्या. तुम्ही जर त्या दिवशीचा होमवर्क जर केला तर दुसऱ्या दिवशीचा पण होमवर्क असतो तोही केला तर ठीक आहे. तर आदल्या दिवशीचा होमवर्क तसाच राहतो, दुसऱ्या दिवशीचा पण गृहपाठ तसा राहतो, तिसऱ्या दिवशीचा पण गृहपाठ राहतो. पण ते मुलगा पुढे येणार कसं? त्या वेळेचा आज दुपारचं जेवण आज मी दुपारी जेवलं पाहिजे, ते संध्याकाळी जेवलं तर संध्याकाळच असेल, दुपारचं नसेल. मग दोन्ही वेळेचं एकदा जेवू शकतो का आपण? नाही. मग मुलगा कसं अभ्यासात पुढे येईल सांगा बघू. तरी पण तुमचा प्रयत्न हा फार आमच्यासाठी मोठा आहे. तेव्हा तुम्ही जास्तीत जास्त आम्हाला सहकार्य करावं अशी मी तुमच्याकडून अपेक्षा करते. चला, आणि कुणाला काही सांगायचं असेल तर सांगा. मॅडमनं म्हटलेला कोरोनामध्ये खूप मुलांना प्रॉब्लेम झाला तो कलरचा, अनेक तास एक्स्ट्रातून त्याला इम्प्रूव्ह करून घ्या. बेसिक घेतल्यावर आम्हाला बिल्डिंग बांधायची आहे तर बेसिकच घेणार आणि बेसिकच सुरुवात करायची. मॅडम सांग, बेसिक ऑनलाईन मध्ये तेव्हा अभ्यास करताना मुलांनी थोड्याफार केले, थोडंफार नाही. आता सांगते, एफएलएन म्हणून जे आहे त्या एफएलएन मध्ये फक्त बेसिक आहे. जर मुलाला अ आ इ बाराखडी जर येत नसेल तर तो शब्द तयार करू शकत नाही. शब्द तयार केला तर तो शब्द मिळून वाक्य तयार होतं आणि हे वाक्य त्याच्यानंतर तो वाचू शकतो. हे याच्यासाठी सरकारनं जी एफएलएनची एक आमच्याकडं हे दिलेलं आहे, एक कार्यक्रम आहे. तो दर महिन्याला दर दिवशी आम्हाला त्याचा रिपोर्ट द्यावा लागतो आणि तेही आमची मुलं गेले. आम्ही अंगणवाडीमध्ये पहिली इयत्तेला जे चार्ट आहेत ते आम्ही जे मुलं 1ली ते 7वी पर्यंत मागं आहेत त्यांना सुद्धा हे चार्ट आम्ही वापरून शिकवायचा प्रयत्न करतो. कोण बोलता आणि ग्रँड पेरेंट्स आहेत त्यांचं पण मत द्या. सांगा की संस्कृतीबद्दल जरा सांगा. काय काय अभ्यास सांगा. आमची एक नाक आहे. संस्कृती सांबरेकर ती फार हुशार आहे. पाडे सुद्धा पाडे तेवढे म्हणते ती 30 पर्यंत. सगळ्यात खूप हुशार आहे ती. तुला आता इथनं पुढे तिची परीक्षा सुद्धा फोनात ना अभ्यास करू नका. ती फोन घेऊन बसते, फोन बघते का अभ्यास करते. आता आम्ही तिच्याकडे लक्ष कसं द्यायचं? किती वेळा फोनात ना एवढा अभ्यास पाठवू नका. फोन मधून अभ्यास नाही चालला. तेव्हा ऑनलाईन होतं नाही तेव्हा तेवढं. आता फोन मधून काय अभ्यास नाही. परवा एक दिवस सूचना असते पालकांचं किती आहे तुम्हाला? हे सांगा. बोला की बोला. एका सूचना आली होती.
कुणाला बोलायचं आहे काय? यादव टीचर, सर चला की सगळं आमच्या मॅडमनी सरांनी बहुतेक करून सगळं सांगून संपवलेलं आहे. तरी सुद्धा त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मातांना माझी रिक्वेस्ट आहे, अभ्यासापुरतंच मुलांना ठेवू नका. त्याच्यात आणखीन काही म्हणजे घरगुती ज्या गोष्टी असतात, सकाळी उठून मुलांना लवकर उठवून हे फार महत्वाचं आहे. एकदम लवकर म्हणजे 5 वाजता पण नको, नाहीतर इथे दुपारी मी झोपायला लागले. त्याच्यापेक्षा थोडंसं लवकर उठवा. उठवल्यानंतर थोडंसं त्यांना व्यायामचं काहीतरी सांगा. थोडंसं तरी तुमच्या गलीतलं असेल ना, पळायला लावा. त्याच्यामुळे त्याला काय होईल, लवकर उठायची सवय लागेल. दुसरी गोष्ट, त्याचे शारीरिक जे काही आहेत त्या गोष्टी त्याच्या चांगल्या होतील. मुलींना सुद्धा थोडंसं रनिंग करायला लावा, झाडलोट करायला लावा. सकाळी उठल्यानंतर ती कामं तुम्ही करू नका, तुमच्या मुलींना सांगा. मुलांनी सुद्धा केलं म्हणजे काही बिघडत नाही, केलं पाहिजे ते मुलांनी सुद्धा. पण मुलींना जास्तीत जास्त जी तुमची कामं आहेत सकाळची ती मुलींना शिकवा. म्हणजे त्याच्यातून त्यांना काय होईल, थोडंसं लवकरात लवकर की बाबा आपल्याला उठायचं आहे, काहीतरी करायचं आहे ही सवय लागेल. सकाळी उठल्यामुळे काय होतंय, संध्याकाळपर्यंत जरा सुद्धा झोप येत नाही आणि आनंदी वातावरण राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळी प्रसन्नता राहते. हे माझा एक स्वतःचा अनुभव आहे. त्यामुळे तुम्ही काय करा, मुलींना जास्तीत जास्त लवकर उठवा. उठवून पहिल्यांदा त्यांना सडा घालायला लावा, रांगोळी घालायला लावा. आतापासून आमचे जे हिंदू धर्माचे काही आहेत सवयी ते आताच लावा. मोठ्या तिचा अभ्यास आहे, रात्री ती अभ्यासाला बसली, सकाळी कसं लवकर उठू नको. पहिला कसं आजच्या वेळी लवकर उठवत होत्या. आमच्या आजोबा एवढे कडक होते सांगू तुम्हाला. ते स्त्रीपासूनच मी रडायची, मला भाकरी करायला यायच्या नाही. ते मला तू काय सांगायचं नाही म्हणायचं, अभ्यास करून घ्यायचे. आई भाकरीला बसून नाही, लास्टीच्या 2 भाकरी मला बसून तिथं करून घ्यायचे. ते वाकडी असे ना कशी असे ना. प्रश्न असा व्हायचा की नंतर आम्ही कुठे पण आमची आई गेली माहेरी वगैरे तर आम्हाला कधी आहाराचं म्हणजे दुसऱ्यांकडून काकूकडे कोण कुणाकडे मागावं लागलं नाही. आम्ही स्वयंपाक शिकू लागलो. त्यानंतर आता सुद्धा आमच्या मुलांना सुद्धा आम्ही ते शिकवलेलं आहे. मी माझं मोठे पण सांगत नाही का, तर मुलांना सुद्धा स्वयंपाक शिकवणं का गरजेचं आहे. पहिला ते शिकता नंतर तुम्ही नोकरीला लागतात, मग कुठे पण बाहेर कामाला जातात. त्यावेळेला प्रत्येक वेळेला दुसऱ्यांच्यावर अवलंबून राहावं लागते मुलांना, तर ते लागू नये. म्हणून पहिल्यांदा मुलांना सुद्धा थोडंसं चहा कसा करायचा तो शिकवा. तर समजा तुम्ही अचानक आजारी पडला, काहीतरी झालं तर तुम्हाला सुद्धा तुमची मदत होईल. कारण प्रत्येकाला आजारी पडून असं होते की अक्षरशः आपल्याला लेडीजना चहा मिळत नाही, मिळते काय तो उठून करून घ्यावा लागतोय. त्याच्यापेक्षा आताच मुलांना ती सवय तुम्ही लावला की नाही, नंतर अजूनावर निदान एक चहा तर मनाला समाज होता. आपल्या मुलीने आपल्याला चहा दिला नाही, मुलीने मला भाकरी दिली नाही, आईचं जराशी झोप मी सगळं करतो, तेवढ्या शब्दात सुद्धा आईला फार आनंद असतो. आणि मुलांना सुद्धा ते शिकवावं. कारण जेव्हा ती शिक्षण होऊन पुढे नोकरीला गेल्यानंतर बाहेरचा आहार अजिबात चांगला नाही. आत्ताच्या विद्वान म्हणतात. आता हे मॅगी पेगी द्या सवयी तुम्ही मुलांना लावू नका. तर मी शनिवारचं बघते माता जरा असं उठायला कंटाळ करतात आणि मॅगी डब्यातून द्यायला लागली. कधी तर चालतंय, पण मॅगीमुळे काय होते सांगू तुम्हाला, त्यांची भूक मंदावते. बटर जास्त खायला देऊ नका, त्याच्यामुळे सुद्धा तुमचे जे त्याचं खाण्याची जी आहे ते बदलते. पाणीपुरी ह्याच्यापासून हे जे काही गोष्टी नाही त्याच्यापासून तुम्ही लांब ठेवा. त्यांना भाजीचं महत्व एवढं सांगा, ही भाजी खालीच तर हे रक्त वाढतंय, तुझं शरीर चांगलं राहते, तुझे हाडे घट्ट राहतात. आता तुमची शेती आहे, त्या शेतीतल्या भाजीचं महत्व तुम्ही तुमच्या मुलांना सांगा. आम्ही तर कडे सांगतो, पण तुम्ही सुद्धा सांगा. आता संध्याकाळी जरा असे कारल्याची भाजी करता मुलगा जा मी हो म्हणते, पण त्या कारल्याचं महत्व तुम्ही समजून सांगा. कारण आजारीपणात बघा, कारल्याची जरा असं तरी लोणचं खावा, पण भाजी खावा, तुमचा आजार लगेच जाते. जिभेवरचं कडू पण निघून जाते. हे मुलांना आम्ही सांगितलं पाहिजे. कडुलिंबाच्या पाल्याचं 2 आठवड्यातून एकदा थोडासा रस त्यांना प्यायला द्या. त्याच्यामुळे काय होईल, ते त्वचा वगैरे रोग असतात नाही, ते खास वगैरे म्हणजे इकडे तिकडे खेळतात ना त्या वाऱ्यामुळे, त्यामुळे त्याचे ठुसे वगैरे उठतात, त्यामुळे खास होते. कडुलिंबाच्या पाल्यामुळे ते सुद्धा कमी होतं. म्हणून
काही गोष्टी आता पण तुमच्या लहान मुलांना आता असं व्हायला लागलंय तिकडे जन्मलं मुले 4-5 दिवस झालं की माता काय करतात त्याच्या हातामध्ये मोबाईल देतात मग ते चांगलं टकामका बघत राहते तुम्हाला करतात तर बघायला आपलं काम करू पण त्याच्यामुळे नजरेचा प्रॉब्लेम सुद्धा खूप झाला म्हणून आता हल्ली आम्ही मोबाईलचं सुद्धा अजिबात बंद केलेलं आहे. अशा काही गोष्टी आहेत नाही डब्यातून तुम्ही भाजी देता ते मुलं काय करायला इथं सुद्धा आम्ही ते मुलं वाढत राहतात त्यात ते भोपळा बाजूला काढतात त्यात ते टोमॅटो बाजूला काढतात फ्लावर बाजूला काढतात तर त्याच्यामध्ये दोडकी काढलेले ते काढतात मग त्याचा उपयोग काय तेवढ्या आमटी करून ते फार छान असते स्वयंपाक आमच्या एनजीओचा सुद्धा. तर त्या भाज्यांच्या बद्दल थोडंसं महत्व घ्या. कारलं म्हणा किंवा तुमचं दोडकं म्हणा त्याच्यामध्ये बिनीस घातलेलं आहे त्याचं म्हणा हे सगळं तिथं ते भरलेलं असते मग त्याची भाजी घालून काय उपयोग त्याचा मग तिथं उभारलेलं का नाही तिकडे तिकडे बघतात ते हळूच टाकून पळून जातात आणि भात तेवढं खातात तिथं उभारलं का नाही मग ते खातात मुलं त्याच्यापेक्षा तुम्ही सुद्धा घरात असलं तर ते काठी करून बसा रडली तर रडू देत मुलं पण भाजी खाऊ देत मुलं. भाज्याचं महत्व जरा जास्त पडवून द्या. टॅमॅटो तर असे टाकतात की काय नाही त्यांच्या प्रत्येक मुलाला तर आम्ही लक्ष देऊ शकत नाही माझ्या ठीक आहे तसं तुम्ही तुमच्या 2-2 मुलांचे नाही त्यांना आतापासून लहानपणापासून भाजी तेवढं हे सांगा की जे डाळ भात चांगलं असते बाकीचं पण त्याची भाजी असे खाऊ दे त्याच्याबद्दल हे नाही कारण लई किरकिर केलं तर ते खायला मागत नाही कारण तू आतापासून थोडं त्यांना कडक ठेवला तर जरासं बरं होईल. आणि भाकरी आणलं तर काय करतात नाही तर काय भाकरी ते कितपत खाते तेवढीच भाकरी द्या. नमस्कार म्हणजे काय झालंय एकदा भाज्यांचं थोडंसं नाही करायला नाही त्याच्यासाठी मी सांगायला लागले थोडासा वेळ घ्यायला लागले मी तुमच्याकडे साखर आणि गोडसर कमी करा हे ऐकत हायपर होतात त्याच्यासाठी मी सांगायला लागले मला आणि 2च बघा म्हणजे सांगायला म्हणून राग आणू नका कारण त्यात हे फार महत्वाचं आहे कारण इथनं पुढं कारण ते भाज्या पहिल्यांदा औषध मारलेलं असते ते आम्ही घरगुती काय करतो धुवून वगैरे चालता इथं पण स्वच्छ असते पण तो मुलांनी खाल्लं पाहिजे बघा भाज्यामध्ये भाजी आणि भाकरीचं महत्व पटवून द्या त्यांना आणि सकाळी लवकर उठून ते सुद्धा तुम्ही करा. संध्याकाळी मात्र अभ्यास करत असताना ती पुस्तकं घेऊन बसले म्हणजे ते अभ्यास केले नव्हे नक्की ते काय करायले कुठल्या विषयाचं करायले तुम्ही विचारा टीचरांनी कुठला अभ्यास दिलाय काय नाही. आम्ही इथे होमवर्क दिलेला असतोय तो होमवर्क ते करून आणत नाही आम्ही ओरडत राहतो नंतर पालकांना काय वाटतंय आम्ही अभ्यास दिलो नाही म्हणून पण आम्ही अभ्यास दिलेला असतोय संध्याकाळचा वाचन दिलेलं असतंय प्रश्नांची उत्तर दिले असतात आम्ही जसं पाठ शिकवतो त्याच्यावर आम्ही प्रश्न दिलेले असतात प्रत्येक विषयाचं तुम्ही सुद्धा थोडंसं लक्ष द्या म्हणजे आम्हाला पण थोडंसं मदत होईल. कारण काय होतं माहितीये का आमचे दुसऱ्या वर्गावर पण क्लास असतात त्यावेळेस सगळ्याच मुलांच्या वह्या तपासायला पण वेळ मिळत नाही तेवढ्यात सुद्धा आम्ही प्रयत्न भरपूर करायला आमचे सगळे शिक्षक पण प्रयत्न करायला लागले पण तरी सुद्धा काही तक्रारी आले पण कसं होते ते थोडं आम्हाला सुद्धा तुम्ही मदत करा हे सगळं आम्हाला नाही जमत कारण 2-3 क्लास करून शिक्षकांना जावं लागते. त्याच्यातून सुद्धा वाचनामध्ये आमच्या शिक्षकांनी चांगलं केलेलं आहे इंग्लिश मध्ये भरपूर त्यांनी शब्दांचं स्पेलिंग मध्ये 3 मुलं पाठ करतात की नाही बघा तुम्ही बघितलं तर थोडंसं मदत आम्हाला आणखी थोडी होईल एवढं म्हणून विनंती आहे की थोडं संध्याकाळी तुमचं मुलगा कुठला अभ्यास करायला कुठला नाही आणि एक म्हणजे तुम्ही ह्याला करायला ट्युशनला ते होमवर्क ते आमच्या आवडीने कराले आणि आम्ही दिलेलं नाही म्हणून थोडंसं हे करा आणि आम्हाला थोडीशी तुमची मदत असली तर बरं होईल म्हणजे तुमच्या वाटते की मुलगा हुशार झालं तरी आम्ही तुम्हाला तेवढंच असतंय आणि आम्हाला पण तेवढंच असतंय सांगितलं म्हणून राग मानू नका. आताच आमच्या क्लस्टरचे सीआरपी सरांचे आगमन झालेलं आहे आमच्या क्लस्टरचे सीआरपी सर रमेश पाटील सर यांचे शाळेच्या वतीने शब्द सुमनाने मी स्वागत करते. सरांनी 2-3 शब्द बोलावे अशी मी त्यांना विनंती करते. ಪ್ರಥಮ ಪೂಜಿತ ವಿದ್ಯಾದೇವತೆಯಾದ ಶಾರದಾ ಮಾತೆಯ ಯಡಿದಾಮಗಳಿಗೆ ಹೃತ್ಕೋಟಿ ನಮನಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿ ವೇದಿಕೆಯ ಮೇಲೆ ಆಸೀನರಾಗಿರುವಂತಹ ಸರ್ವ
ಗಣ್ಯಮಾನ್ಯರೇ ಹಾಗೂ ಈ ಶಾಲೆಯ ಮುಖ್ಯೋಪಾಧ್ಯಾಯರೇ ಹಾಗೂ ಸರ್ವ ಶಿಕ್ಷಕ ವೃಂದವೇ, SVMC ಅಧ್ಯಕ್ಷರೇ, SVMC ಸರ್ವ ಸದಸ್ಯ ವೃಂದವೇ ಹಾಗೂ ಸರ್ವ ಪಾಲಕ ವೃಂದವೇ, ತಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಸಹ ನಾನು ಮಧ್ಯಾಹ್ನದ ನಮಸ್ಕಾರಗಳನ್ನು ತಿಳಿಸುತ್ತಾ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಯ್ದ ಎಲ್ಲ ಶಾಲೆಗಳು ಪ್ರತಿಯೊಂದು ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಎರಡೆರಡು ಶಾಲೆಗಳಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸಾಮಾಜಿಕ ಲೇಖಾ ಪರಿಶೋಧನಾ ಸಮಿತಿ ವತಿಯಿಂದ ನಮ್ಮ ಶಾಲೆಗಳ ಸಮಗ್ರ ಪರಿಶೀಲನಾ ಕಾರ್ಯ ನಡೀತಾ ಇದೆ. ಆ ಒಂದು ಅಂಗವಾಗಿ ಈ ಒಂದು ನಮ್ಮ ಮರಾಠಿ ಶಾಲೆಗಳು 4 ದಿನಗಳ ಕಾಲ ಈಗ ನಮ್ಮ ಮಾನ್ಯರು ಬಂದು ಇಲ್ಲಿ ಸಮಗ್ರ ಪರಿಶೀಲನೆಯನ್ನು ಮಾಡಲಾಗಿದೆ ಹಾಗೂ ತಮ್ಮನ್ನೆಲ್ಲ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ತಮ್ಮ ಸಹಕಾರದೊಂದಿಗೆ ಶಾಲೆಗೆ ಏನು ಕುಂದುಕೊರತೆಗಳಿದ್ದಾವ ಹಾಗೂ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿಯ ಸೌಲಭ್ಯದ ಅನುಷ್ಠಾನ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಹಾಗೂ ಯಾವ ರೀತಿಯಾದಂತಹ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಅದಾವ ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಸಮಗ್ರ ಪರಿಶೀಲನೆಯನ್ನ ಮಾಡಿ ಸಮಗ್ರ ವರದಿಯನ್ನ ಅವರು ಈಗ ಸಿದ್ಧಪಡಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ಕೆ ಆಗಮಿಸಿದಂತಹ ಮಾನ್ಯರಿಗೆ ನಾವು ಇಲಾಖೆಯ ಪರವಾಗಿ ಪ್ರಪ್ರಥಮವಾಗಿ ಹೃದಯಪೂರ್ವಕ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತೇವೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಕೆಲವೊಂದ್ಸಲ ನಮ್ಮ ಇಲಾಖೆಯಿಂದ ಮಾಡಲಾದಂತಹ ಕೆಲವೊಂದಷ್ಟು ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಸಹ ತಾವು ಮಾಡಿ ತೋರಿಸಿದ್ದೀರಿ. ಸಾಕಷ್ಟು ಪರಿಶೀಲನಾ ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಮುಖ್ಯೋಪಾಧ್ಯಾಯರು ಮತ್ತು ಸರ್ವ ಸಿಬ್ಬಂದಿ ವರ್ಗಕ್ಕೂ ನಾವು ಹಾಗೆ ಒಂದು ನಿರ್ದೇಶನವನ್ನು ನೀಡಿದ್ದೀವಿ. ಅವರು ಸಮಗ್ರವಾದಂತಹ ಸಹಕಾರವನ್ನು ತಮಗೆ ನೀಡಿದ್ದಾರೆ ಹಾಗೂ ತಮ್ಮ ಸಲಹೆಗಳು ಮುಂದೆ ನಮ್ಮ ಶಾಲಾ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಚಟುವಟಿಕೆಗಳಿಗೆ, ಭೌತಿಕ ಸೌಲಭ್ಯಗಳ ಸುಧಾರಣೆಗೆ ಹಾಗೂ ಗುಣಮಟ್ಟದ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಅನುಷ್ಠಾನ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಯಾವ ರೀತಿ ನಮ್ಮನ್ನು ತೊಡಗಿಸ್ಕೋಬೇಕು ಅನ್ನುವಂತಹ ಒಂದು ಮಾರ್ಗಸೂಚಿಯಾಗಿ ಅವುಗಳನ್ನು ನಾವು ಅನುಪಾಲನೆ ಮಾಡಿ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಸಹ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಶಿಕ್ಷಕರು ಸಹ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸ್ತಾರೆ ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಮಾತನ್ನ ತಮಗೆ ನೀಡುತ್ತಾ ನನ್ನನ್ನ ಈ ಒಂದು ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ಸಮಯ ಆಗಿದ್ದಕ್ಕೆ ಕಾರಣ ಅಂತಂದ್ರೆ ಇದೇ ಒಂದು ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಗ್ರಾಮ ಸಭೆ ಇತ್ತು. ಆ ಗ್ರಾಮ ಸಭೆಗೆ ನೋಡಲ್ ಅಧಿಕಾರಿಯಾಗಿ ನಾನು ಹೋಗ್ಬೇಕಾಗಿತ್ತು. ಅದನ್ನು ಮುಗಿಸ್ಕೊಂಡು ಬರ್ಬೇಕಾಗಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ಸ್ವಲ್ಪ ಲೇಟ್ ಆಗಿತ್ತ. ಅದಕ್ಕೆ ವಿಷಯವನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸುತ್ತಾ ಈ ಒಂದು ಸಭೆಯಲ್ಲಿ ನನಗೆ ಮಾತನಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಂತ ನಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೂ ಸಹ ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ಸಹ ಸಾಕಷ್ಟು ಚರ್ಚೆಗಳು ಆಗಿದಾವ. ಆಮೇಲೆ ಸಾಕಷ್ಟು ಇನ್ನು ಮಾತನಾಡುವವರು ಸಹ ಮಾತನಾಡುವವರಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆಲ್ಲರಿಗೂ ಸಹ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ವಂದಿಸುತ್ತಾ ನನ್ನ 2 ಮಾತುಗಳನ್ನು ಮುಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಜೈ ಹಿಂದ್. धन्यवाद सर. तर आता मी आभार प्रदर्शन करण्यासाठी आमच्या शाळेच्या सीमाटिकरांना बोलते. आज आमच्या सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा वंगा येथे सोशल ऑडिटचे अधिकारी 4 दिवस आमच्या शाळेमध्ये येऊन शाळेचा समग्र आढावा त्यांनी घेतलेला आहे. आमच्या शाळेमध्ये कोणकोणत्या कमतरता आहेत त्या त्यांनी पूर्तता करण्याची ग्वाही आम्हाला दिलेली आहे. आज या सभेला सर्व पालकांनी छान पद्धतीने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल, तसेच आज आमच्या शाळेत आमच्या क्लस्टरचे CRP सर, पाटील सर, आमच्या शाळेचे SDMC कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्षा, तसेच सदस्य आणि सर्व मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक वर्ग, तसेच तिथं उपस्थित सर्व मान्यवरांचे आमच्या शाळेच्या वतीने आमच्या मुख्याध्यापिका श्रीमती MD देसाई टीचर, तसेच आमचा शिक्षक स्टाफ व विद्यार्थ्यांच्याकडून तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मानते. आम्ही तुमच्या मुलांच्या मध्ये म्हणजेच आमच्या विद्यार्थ्यांच्या मध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याचा
पुरेपूर प्रयत्न करू याची ग्वाही देत सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानते. हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. तर आता या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने होईल त्यापूर्वी एक फोटो होईल. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष